दोन्ही संघाचा 12 प्लेयर प्लीज नाव व्यवस्थित द्या, पटापट द्या. चला जाऊया मैदानाकडे. खरं तर मस्त सामने रंगतायत. या मैदानावरचा रंगतो हा सामना. खरं तर पहिले दोन सामने रसिक प्रेक्षकांना पुरेपूर मनमुराद आस्वाद देऊन गेला. चौकार षटकारांची अतिशय वाद झाली. आता बरोबर रात्रीचे 12 वाजता आहेत. तन्मय जय हनुमान नारपोली आणि टीमच्या वतीने सलामी आपण पाहतोय. रोहन मस्कर आणि नरेंद्र मस्कर. क्या बात आहे. खरं तर या संघाची ही चांगली जबरदस्त सलामी म्हणावी लागेल. या पिरकोण संघाचं त्यांच्यासाठी हे प्रथमतः हे पहिल्यांदा मैदान असेल, पण निश्चितच प्रेक्षकांचा मनमुराद आता फुल टू प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकाकडून खेळाडूसाठी दिलेली खरं तर ही एनकरेजमेंट खेळाडूसाठी किती प्रकारची आणि कशा प्रकारची धावसंख्या मिळू शकेल. थोडा अंपायर्स सामना स्पीडअप करा. यासाठी अंपायर्स तुकारामजी गावंड माझ्यासोबत आहेत. खरं तर एक एमसीचे चांगले अंपायर्स ज्यांचं मानांकन केलं जातं असे तुकारामजी गावंड. त्याचप्रमाणे उरण तालुका क्रिकेट असोसिएशनचे ते सचिव सोबत आय थिंक योगेश आहे तिथे. चला जाऊया मैदानाकडे. नारपोली वर्सेस म्हातवली असा हा सामना पाहतोय. या दोंडुकाका मैदानावरचा हा सामना पाहतोय. विशेष आयोजन अर्थात उपसरपंच विद्यमान उपसरपंच पिरकोन पांडदिवे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं आदरणीय नितेशजी पाटील. अनेक वर्षापासूनचं स्वप्न या मैदानावरचं रात्रीचे सामने व्हावेत आणि हा मान खरं तर नितेशजी रोहन मस्कर आणि नॉनस्टॅक एनकरेज नरेंद्र. येस अंपायरने ग्रीन सिग्नल दिलाय. म्हातवली संघाच्या बाजूला पहिला सलामीचा गोलंदाज राजेश. खरं तर प्रेक्षकांचा टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. येस गोलंदाज राजेश. राजेशचा पहिलाच चेंडू असेल. आपल्या रसिक प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी करमण्यासाठी हे दोन कार्टून्स आणि पहिलाच चेंडू खेळण्याचा थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न राजेश करतोय. खरं तर एक मस्त मेजवानी या भागातील प्रत्येक रसिक प्रेक्षकांना मिळते. खरं आतापर्यंत अनेक ठिकाणी आपण या नाईटचे टुर्नामेंटचे मॅचेस आपण पाहिल्यात, पण पिरकोण गावातली ही पहिलीच अनेक वर्षांपासूनची ही परंपरा क्रिकेटची फुटबॉल क्या बात आहे. डीजे मास्टर रेडी प्लीज कम ऑन. येस येस डीजे मास्टर थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. चला पहिलाच दुसऱ्या चेंडूवर मस्त घेतलेला एक जबरदस्त चौकार रोहनने. राजेशच्या पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूवर राजेशचा मोठा चेंडू असेल. वा पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आताच पुन्हा सीमारेषेकडे जातोय. येस नोबडी कॅन स्टॉप इट. कम ऑन द फर्स्ट सिक्सर फ्रॉम दिस मॅच. क्या बात आहे. दॅट्स अ फ्री हिट. फ्री हिट 6+1. येस दणका याला म्हणतात दणका. क्या बात आहे. प्रेक्षक खरं तर आता कमी दिसतोय, पण प्रेक्षकांच्या मनामध्ये षटकार मारलाय. प्रेक्षकांच्या मनामध्ये तेवढीच उत्सुकता आहे. खरं तर प्रत्येक सेकंदानंतर होणारा हा पहिला सहित सामना प्रेक्षकांना मनमुराद आनंद मिळणार. धावसंख्या झपकन डबल फिगर मध्ये. क्या बात आहे. दॅट इज 11. क्या बात आहे. राजेशला पुरेपूर महागडा करण्याचा प्रयत्न. रोहन फलंदाज एक दणकेबाज फलंदाज म्हणावं लागेल. ओ पुन्हा एक वर्ग तसाच प्रहार. चेंडू सीमारेषा गाठतोय की येस दिस इज वन मोर सिक्सर. क्या बात आहे. लवली सुपर हिट. डीजे मास्टर प्लीज. विजय मास्टर क्या बात आहे. प्रेक्षक प्रेक्षक प्रत्येक इथे येणारा प्रत्येक रसिक खुश होते. आम्ही कॉमेंटेटर्स खुश. आणि जाऊया राजेशला खरं तर डेफिनेटली विचार करायला लावलाय फलंदाज रोहनने. एकामागे एक चौकारांची षटकारांची आतषबाजी करतोय आणि आतापर्यंत 3 चेंडूची फेक आणि 3 चेंडूच्या फेकीन 17 धावा धावसंख्या धाव फलकावर. क्या बात आहे. दॅट इज अ क्रिकेट.
येस पुन्हा खेळण्याचा प्रयत्न करतो पण इथे मात्र रोहन डेफिनेटली बीट होते. क्या बात आहे. दिस द फर्स्ट सक्सेस टू राजेश. क्या बात आहे. कम ऑन. का होईना मिळते. दॅट इज अ 16 धावसंख्येवर बाद होते रोहन. पहिली सफलता राजेशला आपल्या टीमसाठी. आणि यानंतर नवीन फलंदाज येतोय अभिजित. क्या बात आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मित्रांनो, रायगड प्रत्येक राज्यातून भारतभर भारताच्या बाहेर ज्या चित्रपटाने धुमाकूळ घातलाय दॅट इज अ छावा. आमचा महाराष्ट्राचा अभिमान छावा. चुकला नाही वाकला नाही या आलमगिरीपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा छावा. अजून थिएटरमध्ये जा पहा. चला जाऊया पुन्हा मैदानाकडे राजेशच्या गोलंदाजीकडे. आतापर्यंत राजेशनं केलेली गोलंदाजी खरं तर महागडी होते की काय, पण एक सांघिक सफलता मिळते. नवीन फलंदाज दॅट अभिजित. डावखुरा फलंदाज अभिजित मोरे. गाड घेतो मंचाकडून. डावखुरा फलंदाज त्याच्यासाठी एक सुटेबल फील्ड असेल. बघूया राजेश सापोरचा चेंडू कसा असेल. येस खेळण्याचा प्रयत्न. आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न बाकीचं काम अर्थात कीपर करतोय. म्हणजे राजेशनं आत्ता मात्र परफेक्ट सुर राजेशला मिळलाय. परफेक्ट लेंथ राजेश घेतोय. जरी पहिले 3-4 चेंडू थोडे महागडे फेकले पण आता राजेश दॅट इज अ परफेक्ट पॉइंटवर आहे. लास्ट गो. धावसंख्या 1-17. 1-17. सामना खरं तर पाहतो षटकांचा असेल. जबरदस्त सामना असेल या दोन संघांमधला. ओ थोडीशी आणि डेफिनेटली तुकाराम गौड आपल्या दोन्ही हा पॅरल दाखवत आहेत. दॅट इज इट्स अ व्हाईट बॉल. एक धावसंख्या अवांतर धावसंख्या होते. धावसंख्या 18. 1-18. 1-18. अभिजित तर धावपट्टीवर खेळत असताना कोणत्या प्रकारची रिस्क घेण्यास तयार नाही. तशी रिस्क घेण्याची जबाबदारी पण त्याच्यावर अजूनही आलेली नाही. अंतिम चेंडू असेल राजेशचा. गोलंदाज सज्ज. आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न. दॅट इज ओहो पुन्हा हा अतिशय खराब चेंडू राजेश. दॅट इज नो बॉल. 19 धावा धाव फलकावर. खरं तर ही पहिलं षटक राजेश. खरं तर आतापर्यंत राजेशने म्हणजे 8 चेंडूची फेकी केली. 19 धावा त्यामध्ये 2 मोठे प्रहार. रोहन सारखा एक चांगला सलामी लाभलेला संघाचा एक चांगलं नेतृत्व करणारा फलंदाज सध्या पॅव्हलियन बॅक टू पॅव्हलिंग करतोय. आणि अशा प्रकारे पुन्हा राजेश अंतिम चेंडू घेत असतानाच अजूनही व्यवस्थित आपली लेंथ न सापडणारा असा हा गोलंदाज येस अंतिम चेंडू घेऊन जातोय. अभिजित क्या बात आहे. इट्स अ सॅल्यूट टू आवर कॉमेंटेटर्स आय थिंक. येस वाव लावले हेड सुपर. थँक्यू डीजे मास्टर. क्या बात आहे. अशीच गाणी झाली पाहिजे. जरी मध्यरात्र आता आहे 12 वाजतायत. येस 12 वाजतायत. जरी थंडी थोडीशी वाटते पण इथं वातावरण हिट होते. क्या बात आहे मास्टर डीजे मास्टर. आणि तेवढाच एक जबरदस्त षटकार अभिजित. थँक्यू व्हेरी मच. खुश केलंस. धावा झपकन. आता तर 6 चेंडूच्या फेकीनंतर राजेशच्या या 6 चेंडूच्या मोबदल्यात प्राप्त केल्यात नारपोली संघानं 25 धावा. खरं तर 5 षटकांचा सामना असेल आणि निश्चितच अशा प्रकारची जर फलंदाजी असेल नारपोली संघाच्या अभिजितची आणि फलंदाज तर डेफिनेटली दिस टीम विल क्रॉस 100 रन. नो डाऊट देअर. येस जाऊया. नवीन गोलंदाज येतोय. येस मनीष पाटील. मनीषच्या खांद्यावर ही सोपवलेली दुसऱ्या षटकाची जबाबदारी काय चित्र दाखवेल. येस मस्त चेंडू. तेवढा चेंडू कौतुकाला चेंडू मिडॉनच्या दिशेने मिड विकेट कडे चांगला फील्ड होते. क्या बात आहे. मस्त चेंडू. तेवढा मस्त ताकदीनं पेललेला हा चेंडू. 1 धाव देऊन जाते फलंदाजाला. आणि अशा प्रकारे धावसंख्या आपण पाहतोय 1-26.
फलंदाज करताना स्ट्राईक सलामीसाठी आला, बऱ्याच अवधीनंतर तो स्ट्राईक घेतो. आय थिंक नरेंद्र. पण खरं तर पहिलं षटक राजेशने फेकलं होतं. जवळजवळ रोहन आणि अभिजितने ते सगळे चेंडू खेळला. नरेंद्र फर्स्ट टाइम आपल्याकडे स्ट्राईक घेतोय. येस, पुन्हा डावखुरा फलंदाज. धावसंख्या 1-26. पुढील चेंडू गोलंदाज मारण्याचा प्रयत्न, मस्त गॅदर करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा क्रॉस करतो. येस, दॅट इज वन मोर बाउंड्री. क्या बात आहे, मस्त. कोळी बांधवांची संस्कृती, आमच्या आगरी कोळ्यांची संस्कृती. धावसंख्या पटकन 4 पुढे सरसावली. गोलंदाज थोडा महागडा होतोय, अर्थात समोर अभिजित. येस, नाही, काहीतरी वेगळं चित्र होऊ शकलं असतं. येस, पण खरं तर रिअली हिज लक्की बॅट्समन. खरं तर मारण्याचा प्रयत्न मोठा होता. गोलंदाज खरं तर लक्की ठरतोय. मोठा प्रहार जर गेला असता. हॅलो 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 हॅलो. येस, अभिजित साठी पुढचा चेंडू असेल. मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा, नोबडी कॅन स्टॉप इट. येस, काहीतरी गडबड होते. येस, अंपायर दोन्ही हात आपले उंच करतात. दॅट इज वन मोर सिक्सर. क्या बात आहे. मैदानावर नारपोली संघाचं मी विशेष कौतुक अभिनंदन करेल. येस, जसा खेळ आम्हाला पाहायला हवा होता तसाच दाखवतात. थँक्स टू ऑल ऑफ देम. येस, अभिजित मात्र प्रत्येक चेंडूवर एक तुफानी प्रहार करतोय. गोलंदाज मनीषला काहीतरी वेगळं असं तो मारून दाखवतोय. दॅट इज अभिजित. खरंच मस्त बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू असेल. आता मात्र थोडासा खराब असेल. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. पंच पुन्हा आपले हात पॅरल दाखवतात. दॅट इज वन मोर व्हाईट बॉल. पुन्हा एक अवांतर धावसंख्येने संघाच्या खात्यामध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतोय 1-36. 37 लॉस ऑफ 1 विकेट. खरं तर नारपोली संघाचा पहिला चांगला एक फलंदाज होता. मस्त प्रकारची, म्हणजे जशी सुरुवात असायला हवी या मैदानावर. खरं तर धोंडूकाका मैदानावर एक गाजलेलं मैदान आहे या पंचक्रोशीतलं. आणि इथे होणारा प्रत्येक सामना रसिक प्रेक्षक अगदी अंतिम क्षणापर्यंत पाहणार असा हा सामना असतोय. पुढचा चेंडू, उलट्या चेंडू आहे. बॅट मध्ये दम आहे. चेंडू सिली मिळवून एक धाव घेतो. दुसऱ्याचा प्रयत्न सफल होतोय. येस, अगदी थ्रो येण्यापूर्वीच 2 धावा अभिजित पूर्ण करतोय. पुन्हा 2 धाव संख्या संघाच्या खात्यामध्ये येत आहेत. 39 1-39 आणि दुसरं षटक चालू असताना, म्हणजे खरं तर पहिल्या षटकात एवढा धावांचा डोंगर, अजूनही बरेच षटक, अजूनही बरेच चेंडू असताना काय धावांचा डोंगर समोर दिसेल. दिस इज द लास्ट गो. मनीष हा अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. हा अंतिम चेंडू या मैदानावरचा आजचा. येस, चेंडू गोदूर काढला. चेंडू पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेकडे जातोय. चांगला फील्ड होते. येस, मस्त लवली फील्ड म्हणावी लागेल. आणि अशा प्रकारे पुन्हा एक धाव का होईना प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी चौकार षटकार हे चित्र आपण पाहतोय आतापर्यंतच्या ह्या 12 चेंडूच्या मोबदल्यामधलं. आणि धावसंख्या आपण आता खरं तर 12 चेंडूच्या अवधीनंतर या समाप्तीनंतर आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-40 एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल. आणि याचप्रमाणे पॉवर प्लेची 2 षटकं असतात. खरं तर ह्या 2 षटकामध्येच जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा कल फलंदाजाचा असतोय. आणि उर्वरित आता 3 षटकं अर्थात पुन्हा 18 चेंडू, म्हणजे आतापर्यंत 2 षटकं म्हणजे 12 चेंडू फेकले, 40 धावा धाव फलकावर. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल नारपोली संघाच्या या तिन्ही फलंदाजाची. आणि आता नवीन गोलंदाज येतोय सचिन मात्रे. क्या बात आहे. सचिनसाठी आता डेफिनेटली हे आव्हान असेल, कारण आतापर्यंत माझे दोन्ही सहकारी गोलंदाज धावांचा डोंगर देत आहेत. इथं मात्र डेफिनेटली मला कंट्रोल करावं लागेल. पण काय काय टेक्निक वापरतोय, कारण या मैदानावरच्या जेवढ्या धावा होत आहेत तेवढ्या चेस करण्याचा हा इथला हे रेकॉर्ड आहे या मैदानावरचं, या धोंडूकाका मैदानावरचं. आणि असेच आपण सामने पाहतोय. या विद्यमान उपसरपंच 2025 अर्थात आमचे मित्र नितेश पाटील यांनी दिलेली आम्हाला ही सुवर्ण संधी. जाऊया मैदानाकडे. पुन्हा समोर आहे अभिजित. येस, गोलंदाज तयार.
फलंदाज अभिजित तयार, बॅट कशी बघा, या उपर जातोय जातोय. येस, तुकारामजी गावण अंपायर आम्हाला येस इथे टेक्निकल मध्ये एक वेगळ्या मुवमेंट आपली हालचाल दाखवते. दॅट इज अ 1 more सिक्सर. डीजे मास्टर प्लीज. येस, अभिजित सारखा एक चांगला धुवाधार फलंदाज या मैदानावर आजची आपली दिशा दाखवतोय. येस, मारण्याचा प्रयत्न होतोय, लेग समजा थोडा बाहेर जाते पण चेंडू अगदी परफेक्ट, अगदी अंपायरच्या व्यवस्थित अँगल मधून दिसलेला. दॅट इज अ परफेक्ट बॉल. अभिजित खरं तर मारण्याच्या जोरदार तयारीत असताना गोलंदाज रिअली ही इज लक्की, कारण अभिजित आता पेटलाय, तुफानी पेटलाय. रात्रीचे 12 वाजतायत आणि ह्या क्षणाला अभिजितची बॅट अगदी तलवारासारखी फिरते. येस, गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन जातोय. मारण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू सीमारेषेकडे जातोय की इथं काहीतरी गडबड होते. नाही नाही, येस, षटकार. क्या बात आहे. सेंचुरी क्रॉस. 52 धावसंख्या धावफलकावर. क्या मध्ये 1 बाद 52. डेफिनेटली कौतुकास्पद बॅटिंग म्हणावे लागेल दोन्ही फलंदाज. आणि अभिजित आतापर्यंत 4 षटकार. क्या बात आहे. प्रेक्षक खुश. आतापर्यंत 31 धावा या 52 धावसंख्येमध्ये एकट्याचा सिंहाचा वाटा अभिजितचा. येस, म्हणजे नारपोली संघाच्या टीम मध्ये येस, दॅट्स द पॉवर ऑफ द क्रिकेट. येस, आता मात्र डेफिनेटली गोलंदाजी टीमला विचार करायला लावलाय. गोलंदाज खरं तर एकेरी एक पहिला गोलंदाज, दुसरा गोलंदाज यूज केला, तिसरा गोलंदाज ह्याच हेतून आला होता की आता मला काहीतरी यश मिळेल, पण नाही, फलंदाजीमध्ये जबरदस्त ताकद आहे, कौतुक करावं लागेल. पण एक डाव तुझा एक डाव माझा असेल चित्र. हा सामना मात्र एक जबरदस्त पाहावयास मिळणार आम्हा प्रेक्षकांना. पुढचा चेंडू असेल अभिजितसाठी. येस, अभिजित चेंडू मारण्याचा प्रयत्न होत आहे पण नाही. आता मात्र गोलंदाजाने आपली टेक्निक, लेंथ, डिरेक्शन बदलली आणि आता मात्र एक निर्धाव चेंडूची फेकी. बऱ्याच अवधीनंतर अभिजितला सुद्धा थोडीशी विश्रांती मिळते. पुढचा चेंडू, फुलटॉच चेंडू आणि मित्रांनो जो म्हणता फुलटॉच चेंडू अभिजितसाठी नाही परवडण्यासारखी. तुकाराम मात्र आपली फुल एन्जॉयमेंट. दॅट इज अ 1 more सिक्सर. येस येस येस, लवकरच पहाट होणार पण तोपर्यंत सामने असणारच आहे. असे हे वासुदेव ही महाराष्ट्राची परंपरा. आतापर्यंत या 58 धावसंख्येमध्ये अभिजितच्या एकट्याच्या 37 धावा. क्या बात आहे. अर्थात अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील सचिनचा. अभिजित चेंडू आहे मारण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न करतो, चांगला फील्ड होतो याच दरम्यान. खरं तर अभिजितसाठी ही एक धाव सुद्धा एक प्रत्येक धाव मोलाची आणि महत्वाची असेल. आणि अशा प्रकारे या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 18 चेंडू फेकलेत आणि 18 चेंडू नंतर आपण धावसंख्या धावफलकावर पाहतोय. एक दमदार धावसंख्या आपण पाहतोय नारपोली संघाची 59 धावा. 59, loss of only and only 1 wicket. And friends, we are watching this so interesting match on this famous prestigious stadium, that is धोंडू काका मैदान पिरकोन. येस, 18 चेंडू 59 धावा. पुढील 2 षटकं कशी असतील. खरं तर पुन्हा हनामारी होणार की पुन्हा गोलंदाज असा काय लाभतोय की जेणेकरून कमीत कमी धावसंख्येवर अभिजितला आणि नॉन स्ट्राईक यांचा फलंदाजाला कमीत कमी धावसंख्येवर तो रोखतोय. येस, नवीन गोलंदाज तेजस. खरं तर तेजससाठी हे आव्हान असेल. आतापर्यंत सचिन आला, गोलंदाज आले पण काही कामगिरी, भरीव कामगिरी करता आली नाही. पण तेजस मात्र समोर पुन्हा अर्थात अभिजित एक तुफानी बॅट घेऊन मैदानात उतारलेला. येस, मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू उंच हवेमध्ये आहे, शतरक्षक झेल खाली आहे पण या दरम्यान नाही, कोणत्या प्रकारची रिस्क अभिजितसाठी नाही.
आणि अशा प्रकारे पुन्हा एक नाही दोन धावा. म्हणजे खरं तर अभिजितच्या आज खरं तर बॅटिंग पाहतोय. म्हणजे खरं तर या क्षणामधला हा सामना अभिजितनं या फर्स्ट इनिंग मध्ये ही बॅटिंग केली, ही प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये ही अविस्मरणीय बॅटिंग असेल या क्षणापुरती तरी. आणि जाऊया पुन्हा दोन धावा घेऊन मग आता तर धावसंख्येच्या मध्ये ऍड होत आहेत. 61 धावसंख्या धावफलकावर. म्हणजे आतापर्यंत या 61 धावसंख्येमध्ये 40 धावा एकट्या अभिजितच्या. येस, मारण्याचा प्रयत्न होतोय नाही. आता मात्र गोलंदाज थोडा आउट ऑफ प्रेशर आहे, सांभाळून खेळतोय की समोर अभिजित. आणि माझं ही शेवटचं षटक, पाचवं षटक जर असं व्यवस्थित कंट्रोलमध्ये असेल तर आपल्या संघासाठी ही चांगली बाजू असेल, जमेची बाजू असेल. आणि अशा प्रकारे गोलंदाज खरं तर आपली जेवढी ताकद, जेवढं स्किल आहे तेवढं टाकून वापरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मात्र इथे मात्र निश्चितच यस, पंचाने मात्र आता काहीतरी वेगळं न्याहाळलंय, वेगळं काहीतरी पाहिलंय. दॅट इज अ व्हाईट बॉल. म्हणजे बऱ्याच अवधीनंतर अभिजितला शांतपणे तसाच क्रीजवर रोखून ठेवणारा हा गोलंदाज सचिन. या मैदानावरचा हा दोंडुकाका मैदानावरचा उपसरपंच चषक, हे नाईटचे मॅसेज. फुलटॉस डिलिव्हरी आणि मित्रांनो फुलटॉस अभिजित साठी नाही, परवडण्यासारखा नाही. येस, कम ऑन षटकार. आतापर्यंत 68 धावा आणि त्यामध्ये केवळ एकट्या अभिजितच्या असणाऱ्या 46 धावा. क्या बात है, जबरदस्त. आणि अजूनही बरेचसे चेंडू त्याला खेळायचे आहेत. आणि डेफिनेटली या सिरीज मधली आजच्या हा पहिल्याच दिवसाची अशी ही तुफानी फलंदाजी सुरुवात आणि प्रेक्षकांना मिळणार ही मेजवानी. येस, म्हणजे खरं तर माझे कॉमेंटेटर्स मित्र आहेत माझ्या बरोबर, माझे रायटर्स आहेत. म्हणजे खरं तर नॉनस्ट्राईक एटकडे असणारा हा फलंदाज बऱ्याच अवधीनंतर अगदी तसाच मॅच पाहतोय. पण नो प्रॉब्लेम, आपला मित्र काहीतरी कामगिरी करतोय. मारण्याचा प्रयत्न पुन्हा अभिजितचा असेल. इथं काहीतरी गडबड होते की नाही, पुन्हा चेंडू सीमारेषेत जातोय. येस, दिस इज येस, क्या बात है. येस अभिजित, यू आर रिअली रिअली लक्की अँड अ सुपर हिटर बॅट्समन. कॉंग्रॅच्युलेशन. येस येस, अर्धशतक अभिजित, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे प्रेक्षक खरं तर जाण्याच्या तयारीत असेल, उशीर होते म्हणून, पण नाही, अभिजितची बॅटिंग पाहण्यासाठी या मैदानावरची पाहतोय. क्या बात आहे. धावसंख्या 72, 1-72. आतापर्यंत जसं वातावरण जसं तापत जाते तसं बॅटिंग मधली ही येस, पुन्हा फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, एक धाव घेतो पुन्हा अभिजित. नाही, दुसरी धावाचा कॉल असेल, थ्रो होतोय, ओव्हर थ्रो होते, फायदा नक्कीच उठवता येते की नाही. अभिजित काही गरज नाही वाटत त्याला, कारण अशा प्रकारच्या माझ्या बॅट अंपायरचा हा लेग बायचा इशारा असेल. माझ्या बॅटमध्ये एकेरी दुहेरी स्वरूपात चौकार षटकारांची जी पॉवर आहे ती मला दाखवायची आहे. आणि धावसंख्या आपण पाहतोय 1-73. 1-73. आणि चौथ्या षटकातील अंतिम डिलिव्हरी असेल गोलंदाज सचिन. तेजस, येस, अंतिम डिलिव्हरी तेजस. म्हणजे बऱ्याच अवधीनंतर फलंदाज खरं तर हा वन डाऊन साठी आलेला, म्हणजे सलामीला आलेला हा फलंदाज नरेंद्र. खूप कमी, रेअरली चेंडूंचा सामना याला करायला मिळालाय. येस, पण मी पण तेवढी ताकद वापरू शकतो, मारण्याचा प्रयत्न होतोय. आणि अशा प्रकारे हे चौथं षटक संपलं. येस, खरं तर आतापर्यंत हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं प्रत्येक षटकारामध्ये नारपोली संघाचे हे जे फलंदाज आम्हाला खरं बॅटिंग दाखवतात, खरं तर विशेष कौतुक आणि कौतुकास्पद कामगिरी अभिजित आणि त्याचे सहकारी करतायत. धावसंख्या आपण पाहतोय 1-73 आणि अंतिम 6 चेंडू. पुढील सामना कृपया, पुढील सामना प्लीज भडवल टीम आणि खारकोपर.
कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया आपण या कॉम्बॉक्स मध्ये या. गडवल बी वर्सेस खारकोपर 11. कृपया दोन्ही संघ उपस्थित आहेत असतील तर कृपया या लवकर या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लवकरात लवकर या. खरं तर अशा प्रकारचे सामने या मैदानावर खरं तर ही जी मेजवानी दिलेली आदरणीय नितेशजी पाटील या बिरकोन ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, एक दिलदार मनाचा दिलदार राजा, दोस्ती के दुनिया का हा बडा राजा नितेशजी पाटील. खरं तर अनेक वर्षापासून बऱ्याच जणांचं स्वप्न होतं की नाईटच्या मॅचेसच्या मैदानावर होय, पण हे स्वप्न पूर्ण करण्याचा मान आदरणीय नितेशजीने मिळाला. दॅट्स अ हॅट्स ऑफ. अंतिम षटक कोणाच्या ताब्यामध्ये असेल? वरद. म्हणजे खरं तर प्रत्येक गोलंदाजाला एक एक षटक, म्हणजे आतापर्यंत 4 गोलंदाज यूज केले आणि अंतिम हा 5वा गोलंदाज वरद 5वं षटक घेऊन येतोय. आणि अर्थात समोर आहे अभिजित की ज्याच्या नावावर हाफ सेंचुरी आत्ताच एक स्टॅम्प देऊन गेलाय. वरदचा हा पहिला चेंडू कसा असेल? येस, खोदून काढून चेंडू काढण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, एक धाव मिळते. अगदी सिली मिडॉनला चेंडू हलकासा कट होते. अंपायरचा इशारा हा लेग बाईच्या स्वरूपात येतो, पण एक धाव का रोखू शकत नाही. आणि अशा प्रकारे अभिजित 51 वर एकटा. धावसंख्या आपण पाहतोय 74. 51 धावसंख्या 74. म्हणजे अजूनही 5 चेंडूंची फेकी असेल. म्हणजे नरेंद्रसाठी आता ही 5 चेंडू काय असतील? कारण बऱ्याच अवधीनंतर नरेंद्र नॉन स्ट्राईक एंडकडे फक्त अभिजितचा खेळ पाहत होता, पण अजून 5 चेंडू नरेंद्रच्यासाठी असतील. त्याच्याकडे काय पॉवर आम्हाला बघायचे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार घेणारे हे फलंदाज नारपोली संघाचे. आणि गोलंदाज अर्थात पुढील 5 चेंडूची फेकी घेऊन येतो तेजस. सज्ज. या क्या बात है, ये हम भी कुछ काम नहीं नरेंद्र. यस, हिट, सुपर हिट. आणि खरं तर आपल्या रसिक प्रेक्षकांची कल्पना असेल, प्रत्येक टीमला कल्पना असेल, हायएस्ट स्कोर करणाऱ्या टीमला बाईज ची जी फायदा होतो तो फायदा असेल या हायएस्ट स्कोर करणाऱ्या टीमसाठी 80 धावा धाव फलकावर. येस, वन मोर विकेट. काय होतं, चेंडू अडवतो की काय? 1 बाउन्स. येस, लगेच चित्र स्पष्ट होईल तुकारामजी. येस, 1 मोर सिक्सर. क्या बात है नरेंद्र, मानलं बाबा, जबरदस्त. 80. डीजे मास्टर होते जरा आवाज. येस, चेंडू जरा गायब होते. कृपया व्हॉलेंटियर्स कृपया लगेच दुसऱ्या चेंडूची व्यवस्था करा. येस विजय मास्टर, थँक्यू व्हेरी मच. येस, नितेश पाटलांची हीच खासियत आहे की आतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं मान सन्मान, आधी आदरयुक्त मान सन्मान इथे येऊन केला जातो. दॅट इज अ नितेश पाटील, विद्यमान उपसरपंच बिरकोन ग्रामपंचायत. आणि ही जी सुवर्ण संधी ही मेजवानी देणारे एकच पहिलं उदाहरण दॅट इज नितेश पाटील. थँक्स नितेश पाटील. कारण या मैदानाला खरं तर याच मॅचेसची गरज होती. अनेक वर्षानंतरचं आमचं स्वप्न, कॉमेंटेटरचं म्हणा किंवा या रायटर्सचं म्हणा, या मैदानाचं स्वप्न पूर्ण झालं या नाईट मॅचेस. आणि धावसंख्या झपकन आपण पुढे जाताना पाहतोय. नरेंद्र, हम भी कुछ कम नहीं. क्या बात है. 86. 86. अंतिम 4 चेंडूची फेकी असेल, 3 चेंडूची फेकी असेल, माफ करा. म्हणजे काय चित्र असेल पुन्हा? एकेरी दुहेरी चौकार षटकार. नरेंद्र तेवढाच ताकदीची बॅट घेऊन समोर आहे. अभिजित सरकाच.
आता मात्र उंच चेंडू, खूप उंची दिला चेंडू, नॉन फील्ड मध्ये आहे, नाही कोणत्या प्रकारची रिस्क नाही. एक धाव पूर्ण करतोय नरेंद्र, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. म्हणजे बॅटच्या फटक्यात तेवढीच ताकद होती, तेवढाच ताकदीचा फटका होता, पण उंच दिलेला हा चेंडू 2 धावा देऊन गेला. 88 88 धावा धाव फलकावर. अंतिम 2 चेंडू म्हणजे खरं तर 88 प्लस जर 2 षटकार गेले तर येस चेंडू मास्तर तेवढाच मारण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेकडे जाते. 2 शतक तिथे आहेत, चांगली फील्ड होते, पण दरम्यान नरेंद्र आपली दुसरी धाव सुद्धा पूर्ण करते. थ्रो येतोय, तिसरी धावाचा नक्कीच प्रयत्न असेल, पण नाही, दोन्ही फलंदाज इथे काही व्यवस्थित तयारी दिसत नाहीत. आणि अशा प्रकारे पुन्हा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. दॅट इज 90. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. क्या बात है. अनेक वेळा कौतुक करावं लागेल या नारपोली टीमचं. म्हणजे यानंतरचा सामना अनेक असा काही मोठा असेल किंवा नसेल, पण हा सामना मात्र प्रेक्षकांना एवढ्या धावा देऊन जातोय. अंतिम चेंडूची फिकी असेल. कृपया टॉसविनसाठी पुढील सामन्याचे दोन्ही संघनायक आपण या प्लीज. घाटकोपर प्लीज, घाटकोपरचा संघनायक आपण या. बडवल संघाचा संघनायक आहे खारकोपर. ओके, लास्ट अंतिम चेंडू पुन्हा नरेंद्रच्या ताब्यामध्ये. यस मारण्याचा प्रयत्न होते, पण पंच काहीतरी, यस इट्स व्हाईट बॉल. क्या बात आहे. पुन्हा 1 धाव देऊन गेला, अवांतर धावा. म्हणजे अंतिम चेंडू अजूनही नरेंद्रच्या ताब्यामध्ये खेळायला मिळणार. काहीतरी चित्र वेगळं असेल. 91 धावा धाव फलकावर. अंतिम चेंडू तेजस. चेंडू, यस इट्स लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस फर्स्ट इनिंग. आणि काय चित्र, दॅट इज अ सिक्सर. क्या बात है, मस्त, सुपर हिट. खारकोपर, आपण कप्तान कुठे असेल त्यांनी लवकर या प्लीज. ओके, दोन्ही अंपायर्स आहेत, कॅप्टन्स प्लीज या. आणि याच दरम्यान या मैदानाला ज्याची खरं तर आवड आहे असे समर्थ चषकाचे आमचे खरं तर मोठे मानकरी आदरणीय मुकुंदभाई गावण. अनेक वर्षानंतरची प्रतीक्षा खरं तर आम्हाला होती मुकुंदभाई, कारण 4-5 वर्षे तर रसिक प्रेक्षक समर्थ चषक नाही का नाही, पण समर्थ चषकाने एक मोठा फटाका फोडून दाखवलाय. आहे समर्थ चषक तुमच्या सोबत आहे, आणि समर्थ चषक घेऊन येतो रसिक प्रेक्षकांना याच मैदानावर येत्या 26, 27, 28, 29 तारखेला अशाच प्रकारचे तुफानी धुवाधार सामने ह्याच मैदानावर. आणि अर्थात आयोजक सांगतो ना, आणि अर्थात आयोजक मुकुंदभाई. आणि खास आकर्षण म्हटल्यानंतर एक मोठी 4 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज साठी आणि मोठी आकर्षक बक्षीस आहे. 1.5 लाखाचं पहिलं बक्षीस. आकर्षक अनेक बक्षीस. कोणी कृपया ही तुम्हाला दिलेली सुवर्ण संधी दवडू नका. पुन्हा तुमच्यासाठीच खास सामने असतील. आणि यानंतर जाऊया अर्थात एक मोठं तुफानी आव्हान. 2 संघाच्या कॅप्टन मध्ये टॉसविनचा कौल. हॅलो टॉसविन, खारकोपर संघाच्या बाजूने टॉसविनचा कौल. विजय संघाचा खरं तर दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. अशीच मॅच रंगली पाहिजे. मुकुंदभाई, खरं तर आपलं एक मोठं नाव आहे या मैदानावरचं, आणि प्रेक्षकांना अशाच प्रकारची आम्हाला जर मेजवानी मिळेल तर आम्ही खरंच उपकृत आहोत. आणि रसिक प्रेक्षकांना पुन्हा विनंती करतोय की हे सामने असेच दमदार ताकदीचे असतील. ह्या मैदानावरचे 97 धावसंख्या धावफलकावर उभारल्या. खरं तर तन्मय 11, जय हनुमान नारपोली संघाने 97 धावसंख्या स्कोअरबोर्डवर उभारल्या. आणि आता खरं तर मोठं लक्ष असेल तन्मयी,
98 धावसंख्येचं मोठं लक्ष असेल आणि अशा प्रकारे हम भी कुछ कम नाही. सामना मात्र प्रेक्षकाने आता प्रत्येक जागा जी आपली आहे ती फिक्स केली, कारण ज्या अर्थी ह्या दोन टीम ह्या मैदानावर आपलं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत, या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एवढ्या लांबून येत आहेत, म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणूनच एका बाजूची ताकद आम्ही पाहिली 97 धावांची, आणि आता तोडीस तोड देणारी 98 धावसंख्येची ताकद समोर आता तयार आहे. म्हातवली संघाच्या बाजूनं खरं तर सलामी कोणाच्या बाजूनं असेल? येस, आतापर्यंत खरं तर नारपोली संघाच्या बाजूनं चौकार षटकारांची आतिषबाजी झाली. म्हातवली संघाच्या बाजूनं खरं तर अशीच आतिषबाजी होते की पुन्हा नारपोली संघाचा असा काही गोलंदाज लाभतोय. खरं तर फलंदाजी आम्ही पाहिली, अभिजितची पाहिली, नरेंद्रची पाहिली, म्हणजे बाकीचे फलंदाज असतीलच, पण आम्हाला फक्त आतापर्यंत 2च फलंदाजी नावे पाठ झालीत, तेच सफिशियंट होते. आणि आतापर्यंत म्हणजे फक्त 30 चेंडू आणि 30 चेंडूच्या मोबदल्यामध्ये मोठं आव्हान 98 धावसंख्येचं पूर्ण करण्यासाठी सज्ज. अंपायर आम्हाला ग्रीन सिग्नल देत आहेत. फलंदाज नॉन सलामीसाठी येत आहेत. तेजस अँड किरण. पहिलाच चेंडू एक डिफेन्सिव्ह पद्धतीने सन्मानपूर्वक दिलेला चेंडू. क्या बात आहे. म्हणजे खरं तर बघा मित्रांनो, खरं तर पाहतोय एकेरी दुहेरी स्वरूपात हे समीकरण सुटणार नाही. हे खरं तर मी सांगण्याआधी तुम्ही रसिक प्रेक्षकांनी हे चित्र कधीच ओळखलंय. इथं चौकार षटकारांचीच गरज. एक सन्मानपूर्वक पहिला दिलेला चेंडू. नाही, धाव घेतली नाही. येस, खेळण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न करतो चेंडू. काय वेगळ्या प्रकारची एक फटका घेण्याचा प्रयत्न करते, पण कोणत्या प्रकारचा एकेरी दुहेरी स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न नाही फलंदाजात दिसेत. पण तरी सुद्धा समालोचक जगतातील बेताज बादशाह ज्यांना म्हटलं जातं हरीश बोकल सर तिथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आदरपूर्वक यावं. अगदीच 2 दिवसापूर्वी जोहेच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अब्बाज तिथे तर विनंती करतोय आपण आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. या धनकियो आदरणीय अतिथी, आपण अतिथी कक्षामध्ये या. आणि खरं तर मॅचची मजा एकेरी दुहेरी धावामध्ये मिळणारी नाही. म्हातवली संघाच्या बाजूने अजूनही तेवढी काही तोफ इथं मैदानामध्ये दिसत नाही. 98 धावसंख्या. A1 जोडी द्वारकांत पाटील आणि केजी पाटील आलेले आहे. आपण खरं तर व्यासपीठावर या. यास मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा ते डी पॉइंटच्या दिशेने सीमारेषेकडे जाते पण एकेरी दुहेरी स्वरूपात पुन्हा पंचांचा आम्हाला तुकारामजी गावांचा अंपायरचा इशारा येतो. दॅट इज लेग बाईज. पुन्हा 1 धाव संघाच्या खात्यामध्ये मिळते. धावसंख्या खरं तर एकेरी दुहेरी स्वरूपात ही एवढा मोठा पर्वत चढून जाणं मुश्किल नाही फलंदाजांसाठी. म्हातवली संघाच्या बाजूने अजून असा काही मोहरा लाभत नाही की जो मोहरा अभिजित प्रत्येक चेंडूवर आल्यापासून तुफानी प्रहार करत होता, असा अभिजित अजून असा आम्हाला दिसत नाही. येस, याचा अर्थ येस हलकाचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न करते. पंचाने हे काय केले, दॅट इज पंचाने आपलं बोट उंच केले आणि अशा प्रकारे ही पहिली सफलता म्हातवली संघाच्या बाजूनं. येस, खरं तर एक धावांचा डोंगर चढत असतानाच तेजस सारखा चांगला फलंदाजी सलामी घेऊन गेले असतानाच, एक मोठं लक्ष समोर घेऊन गेला असतानाच बॅक टू पॅव्हलियन येतोय आणि अशा प्रकारे गोलंदाज तेजस की ज्याने मगाशी हा धावांचा डोंगर उभा केला, तेजस खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी आपली नोंदणी करतोय. एवढ्या धावा फक्त विकेटची गरज होती आणि 1 डाऊन साठी आता म्हातवली संघाच्या बाजूनं येतोय. विपुल पाटील. धावसंख्येचा डोंगर चढावा लागेल म्हातवली संघाच्या प्रत्येक फलंदाजाला, विपुलला आणि सलामीला आलेला किरण. गोलंदाज अभिजित पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज.
फुलटॉस डिलिव्हरी पण बॅटच्या पटक्यात काही जोर नाही. हलकासा चेंडू जाते फाईन लेगच्या दिशेने, एक धाव घेतो पुन्हा दुसऱ्या कॉलबॅक असेल, सफल होते पण दरम्यान थ्रो येतोय. येस, थ्रो जातोय, थ्रो एस्टरवर आदळला जातोय पण इट इज ही परफेक्ट सेफ देअर. येस, आणि अशा प्रकारे पुन्हा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. एकेरी, दुहेरी, 3, 4 धावसंख्या खात्यावर. म्हणजे अजून बराचसं लक्ष करताना 98 धावसंख्या हे लक्ष पूर्ण करायचं असेल तर आता मात्र एक वाघाचा काळजीचं जिगर असं असावं लागेल. आणि अजून असा काही मोहरा या म्हातोली संघाच्या बाजूने आम्हाला मिळतोय का, पाहायला मिळतोय का? सामना मात्र निश्चितच हा हाय व्होल्टेज असेल, आकर्षक असेल, रोमहर्षक असेल. कारण अजूनही बरीचशी तोफ, अजून बरीचशी सैना खरं तर ह्या क्रीजमध्ये विसावं घेते. आणि याच प्रकारे अशा प्रकारे पहिलं षटक फेकलं अभिजितनं. एक सफल. कृपया प्रीतमजी पाटील मोरा आपण व्यासपीठ स्टेजवर या. प्रीतम पाटील मोरा. पुढील चेंडू आता नवीन गोलंदाज करताना अभिजितनं फेकलेलं हे पहिलं षटक. आपल्या नावाप्रमाणेच जशी कामगिरी फलंदाजीमध्ये केली तशीच कामगिरी गोलंदाजीमधला अभिजितनं पहिल्या षटकात केली. दुसरा गोलंदाज वापरला जातोय भावेश मोरे. फलंदाज खरं तर प्रत्येक चेंडूवर पहार करण्याचा त्याचा विचार असेल पण भावेश सारखा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. येस, मस्त चेंडू, चमडा चेंडू, सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. काही कोणत्या प्रकारची मॅच मधली मजा खरं तर जाते की काय? तर चौकार षटकारच आम्हाला पाहिजेत. येस, खरं तर तन्मयी 11च्या वतीनं खरं तर पॅकर्स म्हणजे डेफिनेटली एक अभिनंदनाची गोष्ट असेल की अशी एवढी टीम येस मारण्याचा प्रयत्न होते जबरदस्त तुफानी प्रयत्न करण्याचा नाही. पंचांकडे तेवढाच मोठा अपील पण नाही. दोन्ही पंच अगदी व्यवस्थित, अगदी परफेक्ट आपल्या ठाम निर्णयावर. येस, आणि अशा प्रकारे चेंडू जाते निर्धाव. क्या बात आहे. म्हणजे खरं तर ही परिस्थिती दोन्ही अंपायरसाठी विचार करायला लावेल. पण हा मैदानाचा सामना काहीतरी वेगळा असेल. 98 धावसंख्येचं लक्ष समोर असताना अजूनही म्हातवली संघासाठी कोणता मोहरा लाभतोय. येस, आणि इट्स अ डॉट बॉल. बॅट्समॅन इज सेफ देअर. चेंडू येस, पुढचा चेंडू. हॅलो अंपायर प्लीज, कृपया आपला डिसिजन जरा व्यवस्थित द्या इकडे. कारण दोन्ही बॅट्समन अजूनही क्रीजवर तसेच आहेत म्हटल्यानंतर. येस, अंपायर्स डिसिजन दॅट इज आउट. आणि अशा प्रकारे खरं तर ह्या सामन्याची मजा म्हणजे खरं तर तन्मय 11च्या बाजूनं एक धुवाधार फलंदाजी झाली असताना तशीच बॅटिंग, तशीच तुफानी फलंदाजी म्हातवली संघाच्या बाजूने होते की काय असं वाटलं होतं पण नाही. कृपया चला, पटक्यात चला. येस, आणि अशा प्रकारे एकामागून एक विकेटची होणारी पडझड म्हातवली संघासाठी थोडस धोक्याची घंटा देऊन जाते. 98 धावसंख्या एक धावांचा डोंगर असेल. नवीन गोलंदाज राजेश की ज्या राजेशने पहिली गोलंदाजी केली होती. संघाचं नेतृत्व करण्यासाठी एक मोठा धावांचा डोंगर हा पार करण्यासाठी राजेशकडे केवढी ताकद आहे. दोन बाद 4 एक दयनीय अवस्था. म्हणजे खरं तर प्रतिस्पर्धी संघाने एवढी तुफानी फलंदाजी केली असताना तेवढी ताकद घेऊन उतरलेला प्रत्येक फलंदाज. येस, मस्त चेंडू, क्या बात आहे, सुरेख सुपर्ब चेंडू, वाव, लावली लावली, मस्त. समोरच्या राजेशला मात्र विचार करायला लावला. रसिक प्रेक्षक प्रत्येक चेंडूवर अगदी त्यांची तीक्ष्ण असलेली नजर. आम्हाला चौकार षटकारांची गरज आहे की ज्या प्रकारे अभिजितनं नरेंद्रनं आम्हाला बॅटिंग दाखवली अशी बॅटिंग. येस, आहे मारण्याचा प्रयत्न. येस, दिस इज अ वन मोर विकेट, लावली, सुपर, मस्त फिल्डिंगचा नजराणा.
क्या बात आहे. म्हणजे खरं तर नरेंद्र मस्कर जो मगाशी बॅटिंगसाठी आला होता, अगदी फक्त 4च चेंडू खेळला, पण 4 चेंडू त्यांनी 2 तुफानी प्रहार केले, म्हणजे नरन 3. म्हणजे खरं तर नरेंद्रसाठी एक खरंच नावाप्रमाणे आहे. नरेंद्रची जी क्वालिटी आपण पाहिली, म्हणजे बऱ्याच अवधीनंतर जवळजवळ 20-25 चेंडू तो असा तर नॉन स्ट्राईक एंड कधी होता, पण अंतिम त्याला 3-4 चेंडू मिळाले, त्यामध्ये त्यांनी 3 षटकार म्हणजे चांगले फटकार मारले. असा नरेंद्र, एक चांगला फिल्डिंगचा नजरा नरेंद्रच्या माध्यमातून. या दरम्यान 3 बाद 4. म्हणजे खरं तर या टीमचं विशेष कौतुक करावं लागेल. तन्मय 11चे खरं तर ते पॅकर्स श्रीमनजी नरेश मोने खरं तर तुम्हाला खरंच वाहवा द्यावी लागेल. मस्त टीम. आणि आता मात्र चेंडू हलकासा कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने एक धाव घेतोय आणि अशा प्रकारे चांगल्या फिल्डिंगचा नजारा पाहतोय. आणि अशा प्रकारे एकामागून एक एकेरी स्वरूपात दुहेरी स्वरूपात रसिक प्रेक्षकांना ही मॅच ना आम्हाला अशी पाहायला नकोय. आम्हाला चौकार षटकार पाहिजे. या मॅचचं चित्र, या मॅचचा रिझल्ट काही असेल, पण आम्हाला इथं चौकार षटकारला हवेत. आणि अशा प्रकारे पुन्हा एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली, दॅट इज 5. 3 बाद 5 झालेली ही दयनीय अवस्था. म्हणजे अजूनही काही मोहरा मातोली संघाच्या बाजूने आम्हाला दिसत नाही. पुढचा चेंडू असेल, येस, आणि बोलते तोच जोरदार प्रहार चेंडू खाली. आणि दिस इज सुंदर असं एक मस्त कॅच, कोणत्या प्रकारची रिस्क न घेता 4थी विकेट. डे मास्तर एक दयनीय अवस्था. खरं तर ज्यावेळी मातवली संघ ह्या स्पर्धेमध्ये उतरला होता, निश्चितच त्यांना अशी निराशा मिळेल अशी कल्पनाही नव्हती. पण रसिक प्रेक्षकांनो, मित्रांनो, क्रिकेट आहे. समोरचा फलंदाज, समोरचा गोलंदाज कशा प्रकारची आपली कामगिरी करतोय त्याच्यावर पुढील चित्र असेल. पण अजूनही बराचसा गेम बाकी आहे. असा कोणी जर फलंदाज या मातवली संघाला लाभला, आणि या दरम्यान नवीन गोलंदाज 2 षटकाच्या समाप्तीनंतर येतोय कल्पेश गायकवाड. येस, कल्पेशसाठी पुढचे षटक असेल. म्हणजे आतापर्यंत कल्पेशच्या दोन्ही साथीदारांनी पहिली 2 षटकं सुरेख पद्धतीने फेकलं. अभिजितनं फेकलं, दुसरं षटक फेकलं, आणि आता कल्पेशचं 3रं षटक. येस, चेंडू ऑप्शनच्या बाजूने जाणार, चेंडू हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, बाकीचं काम पुन्हा केलं कीपरनं. कोणत्या प्रकारची धाव नाही. कल्पेशचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू. धावसंख्येचा अजून बराचसा डोंगर आहे. म्हणजे हे समीकरण कशा प्रकारे सोडवतील, कोणत्या प्रकारचं कॅल्क्युलेटर किंवा कॅल्क्युलेशन केलं जाईल, याचा निश्चितच आम्हाला सुद्धा अंदाज बांधता येत नाही. येस, रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव छुपेरी का होईन एक धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा पुन्हा इशारा येतोय, दॅट इज अ लेग बाईट्स. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. आणि अशा प्रकारे जवळजवळ पूर्ण होप्स मातोली संघाने आपले गमावले असे दिसते की काय. पण अंतिम क्षणापर्यंत लढलं पाहिजे, हा आपला नियम. येस, मस्त फटका चेंडू सीमारेषेकडे येतोय की झेल होतोय. येस, झेल घेण्याचा प्रयत्न होतोय, झोल मिस होतोय, पण याचा फायदा दोन्ही फलंदाज 2 धावा घेऊन पूर्ण करतायत. आणि अशा प्रकारे थोडीशी जाण क्रिकेटमध्ये येते, या मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही फलंदाज. पण अशा प्रकारे फटके पाहिजे, पण एकेरी दुहेरी स्वरूपात फटके नको. मॅचचा रिझल्ट काही असेल, पण षटकार चौकार लागेल तर प्रेक्षकांना ही मॅच थोडीफार लक्षात राहील असे फटका आम्हाला पाहिजेत. येस, पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुन्हा काहीतरी वेगळं चित्र. येस, नाही, बॅटच्या फटक्यात एवढा काही जोर दिसत नाही. आणि अशा प्रकारे पुढची सफलता झेलबाद. खरं तर उपसरपंच आदरणीय नितेश पाटील आणि खरं तर ज्या तुफानी फलंदाजाने नरेंद्रनं
हे मैदान गाजवलं त्याचा खरं तर त्यांचे मित्र सहकारी सांगतात त्याचा वाढदिवस आहे, सुरू होतोय आज. त्याला शुभेच्छा. या सगळ्या मैदानावर जेवढे जेवढे रसिक प्रेक्षक आहेत, जेवढे टीम्स मेंबर्स आहेत, सगळ्यांकडून तुला खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येस, मस्त चेंडू, तेवढाच चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगला तत्परतेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान एक धाव काय रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांसाठी. आणि अशा प्रकारे पुन्हा एकेरी स्वरूपात धावसंख्या आपण पाहतोय. खरं तर अतिशय नाजूक अवस्था. 9 धावसंख्या 9. रसिक प्रेक्षक खरं तर नाराज, थोडे निराश आहेत. बऱ्याच अवधीनंतर असा सामना, लूज सामना पहा. येस, बॅटच्यावर चेंडू घेतोय पण सीमारेषेकडे काही चेंडू येत नाही. बॅटच्या पटक्यात तेवढी पॉवर काय नाही. पण एकेरी स्वरूपात, दुहेरी स्वरूपात हे निश्चितच हे समीकरण सुटण्यासारखं नाही. आणि अशा प्रकारे हे फेकलेलं तिसरं षटक सुद्धा इथं सफलतेने पूर्ण करणारा कल्पेश गायकवाड. खरं तर ह्या टीमचं, मी नारपोली संघाचं खरं तर विशेष कौतुक करेन की बॅटची एक बाजू आम्ही पाहिली, पण तेवढीच ताकदीची बाजू त्यांची गोलंदाजीची पाहिली. क्षेत्ररक्षण तेवढंच अगदी मजबूत क्षेत्ररक्षण आहे, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत. आणि अशा प्रकारे चौथं षटक आणि पाचवं षटक म्हणजे 12 चेंडूंचा सामना असेल. एक सामन्यामधली औपचारिकता, एक इन्फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. पण अजूनही सामना काही संपलेला नाही. कुणाल नवीन गोलंदाज, कुणाल पाटील. धावसंख्या 9 असताना फुलटॉवरच्या चेंडूची डिलिव्हरी आणि पंचांचा हा इशारा येतोय. दॅट इज आणखी एक खेळाडू बाद होतोय. पण खरं तर या संघाच्या बाजूनं फलंदाजी थोडी का कमी पडली हेच कळले नाही. की जेणेकरून जरी गोलंदाजीच्या माध्यमातून आपण थोडी कमी पडलो, खूपच कमी पडलो, तर फलंदाजी आपण दाखवू शकलो असतो. पण याचं सगळं श्रेय अर्थात ह्या नारपोली संघाच्या प्रत्येक गोलंदाजांना द्यावं लागेल. एक मस्त टीम, मस्त पॅकर्स, एक चांगली टीम आपण इथं कलेक्ट केली आहे, गोळा केली. आणि अशा प्रकारचं नेतृत्व या उरण विभागात तुम्ही येऊन करताय म्हटल्यानंतर निश्चितच तुमचं विशेष कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज सतीश. मातवली संघाचा सतीश मैदानाकडे येतोय, क्रीजवर ताबा घेतोय. येस, चेंडूवर बॅट, पण पुन्हा बाकीचं काम केलं. अर्थात फर्स्ट स्लिप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना कोणत्या प्रकारची रिस्क नाही. आणि अशा प्रकारे पुन्हा पुढील सफलता टीमचं नाव घ्या त्यांनी पहिले तन्मय 11 घ्या. तन्मय 11 जय हनुमान नीट स्पष्ट सांग. तन्मय 11 जय हनुमान नारपोली. येस, थँक्यू. खरं तर तन्मय 11 जय हनुमान टीम नारपोली संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. एक मस्त फलंदाजी, तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी. वाक्या सुपर बॉल, मस्त चेंडू झपकनात शिरला होता. हलकासा गट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, पण कोणत्या प्रकारची रिस्क नाही. आणि अशा प्रकारे रसिक प्रेक्षकांच्या मनावरचं टेन्शन पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. हे चौथं षटक खरं तर या तन्मय 11 च्या वतीनं एक मस्त टीम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता सिली मिडॉनच्या दिशेने, मिड ऑनच्या बाउंड्रीच्या दिशेने चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न होते. एकेरी दुहेरी स्वरूपात खरं तर हा सामना एका बाजूनं झुकलेला, नारपोली संघाच्या बाजूनं झुकलेला आपण पाहतोय. म्हणजे मातवली संघाच्या बाजूनं असा काही मोहरा लाभेल अशी आम्हाला वाटली, इच्छा होती, पण पूर्णपणे इच्छा आमची फेल झाली. आणि अशा प्रकारे पहिलाच म्हणावं लागेल हेमंतजी पटेल यांच्या हे दोन्ही हात, पॅरल हात आम्हाला दाखवत आहेत. दॅट इज द फर्स्ट व्हाईट बॉल फ्रॉम दिस सेकंड सिरीज. येस, कोणत्या प्रकारची रिस्क नाही. गोलंदाज सेफ आहेत, क्षेत्ररक्षक अति बिंदास, कोणत्या प्रकारचं मनावर टेन्शन नाही. मारण्याचा प्रयत्न होतोय पण नाही. गोलंदाज क्या बात आहे, लावली सुपर डिलिव्हरी म्हणावं लागेल. म्हणजे प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं, प्रत्येक खेळाडूचं
इथं मी खरंच विशेष कौतुक करेन. एक मस्त टीम या माध्यमातून या मैदानावर बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच वेळानंतर या धोंडूकाका मैदानावरचा या मैदानाचा रंगलेला हा सामना खरं तर एका बाजूने झुकतोय. चांगला चेंडू, चांगली कलाटणी दिलेला चेंडू, पुन्हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं चांगला गॅदरिंग करतोय आणि अशा प्रकारे पुन्हा एक धाव देऊन जातोय. पण धावसंख्या डबल फिगरमध्ये पण एवढी धावसंख्या काही समाधानकारक नाही. 13 म्हणजे खरं तर 89 धावा उभारायच्या असताना एकामागे एक झालेली विकेटची पडझड, एकामागून एक विकेट गेल्या. संघासाठी थोडंसं निराशाजनक चेहऱ्यावर दिसून आलं. पण असं वाटलं होतं की वन डाऊनला जरी एखादा गडी बाद झाला असला तरी पुन्हा पुढील खेळाडू काहीतरी कामगिरी करेल. पण नाही, या गोलंदाजी समोर यांचा न लागलेला निभाव हेच दाखवून देते की वी आर द बेस्ट. अभिजित अंतिम षटकाची फेकी घेऊन येतोय. म्हणजे खरं तर या नारपोली संघासाठी मी शुभेच्छा देईन की जेव्हा आता पुढील सामना तुमच्यासाठी जो असेल, म्हणजे खरे तर समोरचा येणारा संघ विचार करेल की बापरे, ही काय भयानक टीम आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा हायएस्ट स्कोर, म्हणजे कोणत्या प्रकारची विकेट, फक्त एकच विकेट खरं तर अगदी ती पण अगदी चुकून गेलेली विकेट. म्हणजे खरं तर एक मस्त टीम, मस्त धावा. यस, दिस इज वन मोर विकेट. क्या बात है, बोल्ड. दादांचं नाव नेहमीच एक चांगला दिलदार मनाचा राजा. खरं तर या भागात मगाशी खरं तर एका मित्राने सांगितलं की असं कोणत्या गावाने की नितेश दादाचे मित्र नाहीत. प्रत्येक गावात म्हणजे एक दिलदार मनाचा हा राजा. आणि आता नवीन फलंदाज वरद, म्हणजे खरं तर हा सामना एक वेगळ्या दृष्टीनं आम्हाला पाहावायचा होता. कारण नारपोली संघाच्या बाजूने एवढं तुफानी आव्हान समोर असताना आम्हाला असं वाटलं होतं की या मातवली संघ पण तेवढाच ताकदीनं खेळेल. पण नाही, गोलंदाजी समोर प्रत्येक फलंदाज अगदी निकामी झाला. आणि याचं खरं तर सगळं श्रेय हे पॅकर्स म्हणजे खरं तर नरेश मोने, खरं तर आपल्याला विशेष धन्यवाद द्यावे लागेल. एक मस्त टीम आम्हाला दाखवलीत. जाऊया पुढचा चेंडूकडे. येस, हलकासा चेंडू, हलकासा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे पूर्णपणे विजयाचं पारडं या नारपोली संघाच्या बाजूने झुकलं असं मी म्हणायला काही हरकत नाही. अंतिम काही एक फॉर्मॅलिटी काही चेंडूंची फक्त असेल, कधी न सुटणारं समीकरण समोर असेल. आणि अशा प्रकारे ह्या उपसरपंच चषकातील हा तिसरा सामना खरं तर एक तुफानी सुरुवात होत असतानाच थोडी कमी कामगिरी झाली ती या मातवली संघाची. आणि अशा प्रकारे हा सामना हळूहळू एक या विजयी संघाच्या बाजूनं विजयाचं एक चांगलं चित्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. असा हा नारपोली संघ, एक मस्त चांगली टीम. प्रत्येक खेळाडूचं विशेष कौतुक करावं. एक चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज, तेवढीच चांगली फिल्डिंग आम्हाला दाखवली या धोंडूकाका मैदानावर. आणि पुढील सामना खरं तर टॉसविन झाला असतानाच आपण लगेच तयार व्हायचंय. अंतिम चेंडू. पण असे प्रेक्षकांनो, जरी हा सामना तुम्हाला जसा तुम्हाला पाहायला हवा होता तसा नाही मिळाला, तर पुढील सामना आम्ही निश्चितच तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि अशा प्रकारे ही शेवटच्या चेंडूवर ही झालेली कामगिरी आणि अशा प्रकारे विजयी संघाचं मी हार्दिक 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 अभिनंदन करतोय. विजय संघाला पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि पुढील सामना पंचांनी लगेच सुरू करावा. आणि खरं तर या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच द अवॉर्ड गोज टू, एनीबडी कॅन गेस इट, दॅट इज अभिजित. येस, अभिजित प्लीज कम ऑन द स्टेज. एक मस्त अभिजित कामगिरी आम्हाला पाहायला मिळाली. एक मस्त बॅटिंग. खरं तर
दुसऱ्या इनिंगमध्ये तशीच तेवढीच तोलामोलाची बॅटिंग होईल असं वाटलं होतं. एक सामना काहीतरी वेगळा पाहावयास मिळेल असं वाटत होतं, पण